नमस्कार, स्वागत आहे आपले भाजी फटाका रेसिपी वनिता या चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये. आता सध्या आहे ना वाटाण्याचं सीझन चालू आहे. वाटाणा आहे ना सारखा आपण घरामध्ये आणतच असतो, कारण सध्या चांगले हिरवे एकदम ताजा असा बाजारमध्ये यायला लागला जास्त प्रमाणामध्ये. आणि एकाच पद्धतीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल ना वाटाण्याची, मुलांना पण कंटाळा येतो टिफिनला नेण्यासाठी, तर आपण आहे ना नाश्त्यासाठी आज ती मस्त चविष्ट लागणारा वाटाण्याचा आहे ना पदार्थ पाहणार आहे. आणि तो पण दही घालून. तुम्ही कधी वाटाण्यामध्ये दही घालून पाहिले आहे का? तर नसंग घालून पाहिले ना, तर आज खास हा मुलांसाठी आहे. घरात आहे ना आज सगळेच नाक मुरडत होते वाटाणा खायला, त्यामुळे आहे ना म्हणलं आज जरा नवीन काहीतरी वेगळं पदार्थ बनवून खाऊ मुलांना. तर खूप छान झाला, अगदी सगळ्यांनी आवडीने खाल्ला. आणि आता इथून पुढं पण असंच वाटाण्याचं करत जाय असं म्हटले सगळे घरामधले. तर चला आता जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही पण ना व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. 1 वाटी वाटाणे घेतले, त्यानंतर 5-6 हिरव्या मिरच्या, लसूण, आलं आणि कोथिंबीरच्या ज्या काड्या असतात ना त्या घेतल्या आहे. त्यानंतर घालायचं आहे दही. दही इथं अर्धा वाटी घातलं आणि हे मिक्सरला ना बारीक करून घ्यायची चांगली पेस्ट. एकदम बारीक वाटायचं आहे, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. अशा पद्धतीने आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. हिवाळ्यामध्ये चांगला वाटाणा येतो, तर त्यामुळे ना हिवाळ्यामध्ये हे पदार्थ जरूर खाल्लेच पाहिजे वाटाण्यापासून. आता वाटून झाल्यानंतर ना एका टोपामध्ये काढून घ्यायचं आहे. त्यानंतर ना 1 वाटी रवा घालायचा आहे इथे. रवा घातल्यानंतर त्यामध्ये मीठ घालायचं, हळद घालायची आहे. आता आपण हिरव्या मिरच्या थोड्याशा जास्त घातलेल्या आहे, त्यामुळे आता यामध्ये लाल तिखट काहीच टाकायचं नाही. फक्त थोडासा आहे ना चाट मसाला टाकायचा असेल तर टाकू शकता तुमच्या आवडीनुसार. त्यानंतर हे सगळं मिक्स करून थोडं पाणी घालायचं आहे आणखी. आणि जे मिक्सरचं भांडं आहे ना तेच धुवून टाकायचं. पाणी घातल्यानंतर ना छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. कारण याच्यामध्ये ना रवा घातला आहे, म्हणजे 10 मिनटं जो रवा आहे ना तो चांगला फुगल. त्यामुळे ना हे जे जाळीदार पराठा तयार होतो. याचे ना 2-3 पदार्थ करू शकतो आपण ह्याच पिठापासून. पुढं सांगते तुम्हाला मी. त्यानंतर ना बारीक कापलेला कांदा घालायचा आहे. तुमच्याकडं गाजर असेल तर गाजर घाला, काकडी घाला, कोथिंबीर घाला. त्यानंतर बारीक चिरलेला कोबी घातला ना तरी पण चालेल. मिक्स केल्यानंतर ना आता त्याच्यामध्ये घालायचं आहे खाता सोडा. अर्धा चमच्याला पण कमी घाला. आणि त्याच्यावरती पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर मिक्स करा, म्हणजे छान हा मिक्स केला जातो. चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर आहे ना एकीकडे लगेच आता लगेच एक कढई गरम होण्यासाठी ठेवायची. तुम्ही कुठल्याही पॅनमध्ये करू शकता. तेल मला याच्यामध्ये आता घाई गडबडीमध्ये ना जास्त भांडे काय माझ्याकडे नाही, त्यामुळं कढई होती रुंद बुडाची भांड्यामध्ये. मी त्याच्यावरती भाजी पण करणार होती याच्यामध्येच, तर रुंद बुडाची कढई पण होती. कढईतच मी करायला घेतले. थोडंसं जर बॅटर घट्ट वाटत असेल ना तर याच्यामध्ये पाणी थोडंसं घालायचं. थोडासा आहे ना असा जाडसरच ठेवायचा, म्हणजे जाळी पडते याला चांगली. आणि अशी कढई नसेल ना तर तुम्ही डोश्याच्या तव्यावर पण करू शकता. झाकण ठेवून ना कमी गॅसवरती होऊ द्यायचं आहे आणि पलटी करून टाकायचा. आता पलटी केल्यानंतर आपल्याला इथं आहे ना झाकण ठेवायचं नाही, नाहीतर म्हणजे जो आपला फुगतो ना तो थोडासा कमी फुगतो. तेल टाकायचं आहे वरून परत. तेलाऐवजी तूप टाकलं तरी चालेल, तुपाने पण छानच लागतो. कमी गॅसवरती चांगला भाजून घेतला आहे दोन्ही पण साईडनी. बघू शकतो मी रंग खूप छान आलेला आहे आणि थोडंसं जाळी पण सुटली चांगली. त्यानंतर ना थोडंसं बॅटर घट्ट वाटत होतं, तर पाणी घालून मिक्स करून घेतलं, थोडंसं पातळ केलं. आणि आता दुसरा पण पराठा इथं तयार करायला घेऊ. एका वाटीमध्ये ना जवळजवळ 1 वाटी रव्यात आणि 1 वाटी वाटाण्यामध्ये ना 5 ते 6 पराठे झाले. पण चवीला खरंच खूप टेस्टी लागतो बरं का. एकदा खाल्ल्यानंतर खरंच असं वाटतं परत परत आपण हाच पदार्थ खाल्ला पाहिजे, हाच पराठा खाल्ला पाहिजे. त्यामुळे ना एकदा तर करूनच पहा. आता सगळे इथं पराठे करून घेतले. त्यासोबत दही घ्यायचं, हिरवी मिरची आवडत असेल तर. त्यानंतर हे सकाळी सकाळी नाश्ता होता तर ड्रायफ्रूट भिजत घातलेले असतात ते पण घेतले.
छान इथं आपले असे पराठे तयार झालेले आहे, वाटाणा पराठा. मी पण आहे ना पहिल्यांदाच खाल्ला हा, नाहीतर मी वाटाण्याचे ना इडली वगैरे करत असते, इडली किंवा डोसे करते. आणि भाजी तर आपली प्रत्येकजणच करत असतं वाटाण्यांची, वाटाणे तळून खायचे कधी कधी. पण हा पराठा आहे ना खरंच मला पण खूप आवडला आहे, खूप टेस्टी झाला आहे. त्यामुळे ना व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि एकदा आहे ना आता हिवाळ्यामध्ये हा पराठा खाऊन पहा आणि केल्यानंतर कमेंट करून सांगा कसा लागला आहे चवीला. आणि कोणी जर आतापर्यंत खाल्ला असेल ना तर त्यांनी पण कमेंटमध्ये सांगा. एक लाईक तर या पराठ्यासाठी झालंच पाहिजे आणि कमेंट. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा छानशा छोट्याशा रेसिपीसह. तेवढं व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायचं विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.